नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। बघा, आपण पूर्ण उंची 13.5 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी, 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा, कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून हा मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची 9.5 इंचाची, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला द्यायचा आहे मटका गळ्याचा आकार। ह्याप्रमाणे असा आकार द्यायचा आहे। तो आकार दिल्यानंतर जो आकार आता दिला त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा बाहेरच्या साईडने सुद्धा आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण पॅच बनवणार आहे, एकदम सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे। बघा, आता जो मोंड्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा, नंतर कॅनव्हास घ्यायचा डबल फोल्ड करून, डबल फोल्ड कॅनव्हास घेतलं की बंद बाजूकडे ठेवायची, त्याला ओपन करून एक पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावर आखलेला आहे तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे आपण ते आखून घेतलं। मध्ये सेंटरला एक रेष अशी मारून घ्यायची, म्हणजे काय होतं, आकार द्यायला सोपं जातं। इथे पुन्हा एकदा पेपर फोल्ड करून आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपल्याला रेषा उमटवून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आता आपल्याला जी बाहेरून जी रेष मारली आपण ती कट करून घ्यायची। एकदम आपण रेषेवरती कट केलं आहे बघा, ह्याप्रमाणे। त्याच्यानंतर ते बाजूला ठेवून आपण घेतलं अस्तर, ते ठेवलं पीसवरती। मोंड्याची बाजू थोडीशी कट करून घ्यायची, सेंटर इथे काढून घ्यायचे, ओपन करायचं, दोघंही ओपन करून ठेवायचे आणि साईडनी पूर्ण आपल्याला जॉईंट करून घ्यायचं। अगदी सावकाश असं हाताने व्यवस्थित करून आपल्याला ते जॉईंट करायचं, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडणार नाही, याची सुद्धा तितकीच आपल्याला खात्री करून घ्यायची। बघा, आता उरलेला जो कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। सगळीकडनं आपण व्यवस्थित अगदी कट करून घेणार आहे। त्याच्यानंतर आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, तुम्ही हा साडीचा कपडा सुद्धा घेऊ शकता किंवा साडीच्या कलरचा कपडा घेऊन आणि त्याची डिझाईन बनवू शकता। बघा, आता आपण इथे पिना लावून घेतल्या, अगदी व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि पिना लावून घ्यायच्या आहे। जी आतली जी रेषा आहे तिच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। अगदी व्यवस्थित ते फिरवून आणि शिलाई मारायची, म्हणजे काय होईल, जसं आपण गळा आखलेला आहे तसंच तो तयार होईल। आता कडेला सुद्धा इथे शिलाई मारून घ्यायची। कॅनव्हासची जी कड आहे त्याच्यावरती सुद्धा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची। आता साईडने थोडासा कपडा ठेवायचा, बाकी सगळं कट करून घ्यायचं। त्या कपड्याला अशी जागी नॉचेस द्यायचे, म्हणजे तो कपडा आपल्याला कॅनव्हासवरती असं फोल्ड करता आला पाहिजे। पूर्ण असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। पूर्ण कॅनव्हासला आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणजे काय होईल, आपली ती फिनिशिंग जी आहे ती छान येईल। बघा, आपली शिलाई पूर्ण मारून झाली। वरती जे एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो कट केला। अस्तरची बाजू वरती करायची, त्याच्यावरती कॅनव्हास असा कॅनव्हासची बाजू वरती आली पाहिजे, अशा हिशोबाने आपल्याला ते ठेवायचं आहे। आणि मधली जी शिलाई आहे त्याच्यावरती आपल्याला पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, शिलाई मारून झाल्यानंतर पिना काढून घ्यायच्या, मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। रेषेपासून थोडंसं अंतर ठेवून कट करायचं आणि इथे द्यायचे आपल्याला असे नॉचेस, म्हणजे आपल्याला जे आपण पॅच बनवला तो आपल्याला फोल्ड करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं फोल्ड करता येईल। बघा, ह्याप्रमाणे आता तो आपल्याला बाहेरच्या बाजूने काढायचा आहे। आता इथे पण द्यायची आपल्याला दाबटीप, अगदी व्यवस्थित असा फोल्ड करायचा, म्हणजे पलटी मारायची त्याला आणि इथे दाबटीप द्यायची आहे।
बघा अगदी सुंदर असं आपला पॅच तयार झाला। आता आपल्याला इथे कडेला सुद्धा एक शिलाई अशी मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपण इथे सेंटरला अशी एक रेष मारून घ्यायची खडूच्या सहाय्याने। जो पॅच आपण बनवला त्याच्यावरती इथे सेंटरला एक रेष मारून घेतली। आता आपल्याला लेस लावायची। तुम्ही कोणती अगदी कॉन्ट्रास्ट लेस लावली तरी चालेल। इथे आपण गोल्डन लेस लावणार आहे। तर आपल्याला हे पॅचच्या दोघही कडेला लेस लावून घ्यायची आहे। बघा लेसला आधी एक साईडने शिलाई मारायची, नंतर दुसऱ्या साईडने म्हणजे लेसच्या दोघं साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप असं सांगितलेलं आहे डिझाईन कशी करायची ते। अगदी सहज कोणालाही समजेल अशी सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे। बघा आपण लेसला दोघं साईडने शिलाई मारली, नंतर ह्या कडेला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तिला सुद्धा आपल्याला दोघं साईडने शिलाई मारून घ्यायची। बघा ह्या कडेने सुद्धा आपण तिला शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे त्या लेसची फिनिशिंग छान येईल। त्याच्यानंतर आपल्याला आता लागणार आहे नॉड। नॉडपासून आपण बनवणार आहोत सुंदर अशी डिझाईन। जी आता आपण रेषा मारली तिच्यावरतीच आपण नॉड घेतली। साधारण 2-2.5 मीटर अशी नॉड आपल्याला घ्यायची। तिचा असा डबल पदर करायचा आणि बघा ह्याप्रमाणे पूर्ण गळ्यावरती आपल्याला डिझाईन बनवायची। बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपण बनवली। त्याच्यानंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत आणि कमरेला पट्टी सुद्धा लावून घ्यायची आहे। खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच उंचीला असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे। लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं, वरती अशी ब्लाऊजवर ठेवून आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची। मध्ये टक्स, दोन्ही टक्सच्या मध्ये आल्यानंतर पट्टीला एक चुनी टाकायची, त्याच्यावरती द्यायची दाब टीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची। बघा अगदी सुंदर असा आपला गळा तयार झाला आहे। तर आता आपल्याला लावायचे नॉड आणि सुंदर बनवायचे लटकन। तर त्याच्यासाठी आपण 2 असे चौकोनी तुकडे घेणार आहे। बघा साधारण 3x3 किंवा 3.5x3 असे आपल्याला दोघंही तुकडे घ्यायचे। 2-2 आपण कलरचे 2 तुकडे आपण घेतलेत। बघा चौकोनी तुकडे। बघा त्याचा असं त्रिकोण करून त्याचं असे पान बनवायचं आपल्याला अगदी सुंदर असं। अगदी सुंदर असं आपलं लटकन तयार होईल। आता जो चौकोन आहे दुसरा तो घ्यायचा, त्याच्यामध्ये हे ठेवायचं आणि असं त्याला फोल्ड करून एक शिलाई मारायची। पुन्हा ते सरळ करायचं आणि त्याला एक कडेने पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची। त्याच्यावरती लावायची एक लेस, आणखी एक लेस लावून घेऊ आपण, आणखी सुंदर असं लटकन आपलं तयार होईल। बघा आता नॉड घ्यायची आणि याप्रमाणे ती लावून घ्यायची आणि सुंदर असं लटकन आपलं तयार झालं। दुसरे लटकन आपण त्याचप्रमाणे बनवून घेणार आहे। याच्यावरती सुद्धा आपल्याला लावायची गोल्डन लेस। नॉड लावून आणखी सुंदर असं लटकन आपलं झालं तयार। आता साधारण वरतून 2.5 इंच मोजायचं आणि ते नॉड आपल्याला लावून घ्यायचे। आता आपल्याला लागणारे सुई दोरा आणि मणी। बघा ह्याप्रमाणे आपण जी डिझाईन बनवली तिच्यामध्ये आपल्याला हे मणी लावून घ्यायचे। अगदी पूर्ण डिझाईनला आपल्याला हे मणी लावायचे आणि मग नंतर बघायचं आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक।
बघा आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक असं तयार झाला। मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।